खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर आणि लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो मग आता तमाम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती आज अखेर पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी 10 वाजता नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। मित्रांनो बघा, आता खरीप पीक विमा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार आहे ते पाहून घेऊया। त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता 10 वाजता नागपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा खरीप पीक विमा कोणत्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे ही माहिती दिली आहे। आता सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। आता शेतकरी मित्रांनो बघा, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की बघा आता केंद्र सरकारने खरीप 2025 करिता मंजूर केला आहे। त्यासाठी केंद्र सरकारने जवळपास बघा 4,505 कोटी रुपये मंजूर केले असून ती रक्कम राज्यातील प्रमुख 9 पीक विमा कंपन्यांच्या खात्यावर वितरित केली आहे। आता तसेच बघा राज्य सरकारने देखील राज्यात हिस्सा पीक विमा कंपन्याला वितरित केलेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे व तसेच कोणत्या शेतकऱ्याला पैसे आज मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तारखेला वाटप होणार ते पाहून घेऊया। मित्रांनो, पीक विमा वाटपाचा हे पहिला टप्पा आहे। त्यानंतर दुसरा आणि तिसरा टप्पा वाटप होणार आहे। जर पहिल्या टप्प्यात आपल्या जिल्ह्याचे नाव असेल तर नक्की या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो बघा, आज 7 डिसेंबर रोजी यवतमाळ, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता बघा पीक विमा जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा 8 डिसेंबर रोजी बुलढाणा, पुणे, सातारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा 9 डिसेंबर रोजी रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे मित्रांनो। तसेच बघा 10 डिसेंबर रोजी अहिल्यानगर, धुळे, पालघर आणि बघा धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो। 11 डिसेंबर रोजी नाशिक, जळगाव, अमरावती, ठाणे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो। बघा आता 12 डिसेंबर रोजी गडचिरोली, तसेच चंद्रपूर आणि लातूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे। अशा 1 तारखेला काही जिल्ह्यात पीक विमा जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील व तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्याची यादी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच अपलोड करणार आहोत। त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।